नगर संभाजीनगर रोड पोखर्डी शेंडी तालुका नगर येथील साई आनंद लॉन येथे गोशाळा संचालक, गोरक्षक, गोसेवक आणि गोपालक यांचा मेळावा झाला। या मेळाव्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील 70 अधिक प्रतिनिधी उपस्थित होते। महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा, पुणे अखिल भारतीय कृषक सेवा संघ मिलिंद एकबोटे, महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे सदस्य संजय भोसले, महाराष्ट्र गोसेवा आयोग अमरावती सदस्य डॉक्टर सुनील सूर्यवंशी यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले। महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन सर्वात जास्त असल्याने नगर जिल्ह्यात गायींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। नगर जिल्ह्यातील एकही गोशाळेचे काम पैशाअभावी थांबू नये, तसेच एकही गोरक्षक कामापासून वंचित राहू नये आणि एकही गाय कसायला जाऊ नये अशी अपेक्षा यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी व्यक्त केली। गो हत्या मुक्त अहिल्यानगर जिल्हा हे उद्दिष्ट ठेवून नगर येथे मेळावा घेण्यात आल्याचे यावेळी मिलिंद एकबोटे यांनी सांगितले। देशात सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे। या प्रक्रियेत मतदान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि गोरक्षक आणि गोशाळेतील संचालक मतदानाच्या प्रक्रियेत आघाडीवर राहतील असंही पुढे बोलताना एकबोटे यांनी स्पष्ट केले। अहिल्यानगर जिल्हा गोशाळा महासंघ अध्यक्षपदी ललित चोरडिया, सचिवपदी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे गौतम कराळे, उपाध्यक्षपदी रवींद्र महाराज सुद्रिक यांची निवड गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी जाहीर केली। नमस्कार, मी शेखर मुंदडा, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा अध्यक्ष। तसेच मिलिंदजी एकबोटे इथे आहेत, संजय भोसलेजी आहेत, सुनील सूर्यवंशी आहे। आज नगर जिल्ह्याची गोसेवक, गोशाळेचे ट्रस्टी आणि गोरक्षक यांची स्पेशल एक मीटिंग आपण आज इथे बोलवली, कारण की बरेच प्रश्न हे नगर जिल्ह्यातून येत होते। गोरक्षणाच्या बाबतीत असतील, गोशाळेच्या बाबतीत असतील। आज खूप चांगल्या पद्धतीने ही 2-2.5 तास चर्चा इथे झाली आणि सगळ्यांनी आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू। तसेच इथले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, जे या पशुसंवर्धन खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं। इवन त्यांनी पण संवाद साधला की गोरक्षकांचे प्रश्न असतील, गोशाळेचे प्रश्न असेल, आपण लवकर मार्गी लावू। या इलेक्शननंतर सगळ्यात आधी काम पशुसंवर्धन खात्याचं काय होईल, तर ते अनुदान वाटपाचं काम होईल। ज्या ज्या लोकांना 25 लाखाचं अनुदान प्रत्येक तालुक्यातल्या एक गोशाळेला मिळालेलं आहे, त्याचं अनुदानाचं निश्चित आम्ही काम येणाऱ्या इलेक्शननंतर लवकरात लवकर करू। गोरक्षकांचे जे काही प्रश्न आहेत, माननीय विखे साहेबांनी सांगितलं की जर काही गुन्हे चुकून त्यांच्यावर पडले असतील, झाले असतील, किंवा गोरक्षण करताना काही गुन्हे झाले असतील, तर त्याच्या बाबतीत ते सकारात्मक पद्धतीने पाऊल उचलून इथल्या लोकांशी, एसपींशी बोलून निश्चित याच्यावर तोडगा काढण्याचा पण प्रयत्न त्यांनी करण्याचं आज आश्वासन आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे। नगर जिल्ह्यामध्ये खरं सांगायचं तर अख्ख्या महाराष्ट्रात जर गाईचं उत्पादन, दुधाचं सगळ्यात जास्त कुठं होत असेल तर ते नगर जिल्हा आहे। आणि या अशा नगर जिल्ह्यामध्ये गाईंची संख्या पण, जर दूध जास्त आहे तर गाईंची संख्याही नगर जिल्ह्यात जास्त आहे। त्यामुळं ह्या जिल्ह्याकडं आम्हाला स्पेशल असं लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून या जिल्ह्याच्या बाबतीत मी असं सांगेन की एकही गोशाळा पैशासाठी थांबली नाही पाहिजे, एकही गोरक्षक त्याच्या कामापासून वंचित नाही राहिला पाहिजे आणि एकही गाय ही कसायला नाही गेली पाहिजे। या बाबतीत येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू। धन्यवाद। गोहत्या मुक्त अहिल्यादेवी नगर जिल्हा हे एक उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टासाठी, या स्वप्नासाठी आज या ठिकाणी मीटिंग झाली। नगर जिल्ह्यातील सर्व गोशाळा चालक आणि गोरक्षक या मीटिंगला उपस्थित होते आणि या सर्वांनी गोरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि गोपालनाच्या क्षेत्रामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे, मन लावून कष्ट केलेले आहेत। तर सर्व गोशाळा चालकांचं आणि गोरक्षकांचं अभिनंदन करणं हे आवश्यक आहे। या भूमिकेतून या मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। या प्रसंगी सर्वांची एक सामुदायिक भावना होती की आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील
यांनी गोरक्षणाच्या या चळवळीसाठी खूप चांगलं सहकार्य दिलेलं आहे, खूप शक्ती दिलेली आहे. याबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांची बद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त या कार्यक्रमामध्ये केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीचा जो उत्सव संपूर्ण देशभर चालू आहे, या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आमचे गोशाळा चालकसुद्धा त्या मतदानाच्या कर्तव्य पालनामध्ये आघाडीवर राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या कार्यक्रमामध्ये चांगली चर्चा आणि चिंतन झालं. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.